राजकीय वर्तुळातून महायुती संदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते। एकनाथ शिंदेंचे सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज असल्याचं समजतंय। अजित पवार आमची विकास कामं थांबवतात, सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे अशी तक्रार केल्याचं समजतंय। आज एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली होती आणि यावेळेस एकनाथ शिंदेंच्या सर्व मंत्र्यांनी एकसुरीत अजित पवारांविरोधात तक्रार केली आहे। अजित पवारांवर नाराजी व्यक्त केली असून शिंदे सेनेनं यावेळेस आमची कामं मंजूर होत नसल्याची तक्रार या सर्व मंत्र्यांनी केलेली आहे। दरम्यान 2019 मध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस सुद्धा कामं होत नव्हती। हेच कारण पुढे करत शिंदे गट वेगळा झाला। शिंदे गटानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता अजित पवारही सोबत आलेले आहेत। आता अजित पवारांवर ते नेते नाराज असल्याचं समजतंय। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, एकनाथ शिंदेंकडे सर्व मंत्र्यांनी तक्रार केलेली आहे, पुन्हा तेच घडतंय का? निश्चितच तू जसं म्हणालीस तसं ज्या वेळेस शिवसेनेत बंड झालं, जे कारण शिवसेनेच्या नेत्यांनी म्हणणं दिलं होतं की अजित पवार पण कुठेतरी आता पुन्हा एकदा समोर येत आहे। आज कॅबिनेट बैठक होती आणि त्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सर्व मंत्र्यांची जी होती बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी जे आहे ते अजित पवारांविरुद्ध नाराजी व्यक्त केलेली आहे। तेच चित्र पुन्हा एकदा समोर उभं राहत आहे। जर का आम्हाला निधी मिळाला नाही तर आम्ही विकास कामं कशी करायची, अजित पवारांकडे अर्थ खाता आहे। त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये सर्वांना समान न्याय पाहिजे अशी नाराजी जी आहे ती शिवसेनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर व्यक्त केलेली आहे। जर का पाहायला गेलं तर या आधी देखील जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झाला होता तेव्हा देखील हेच कारण शिवसेनेच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी सांगितलेलं होतं आणि आता पुन्हा तेच सर्व जे चित्र आहे ते समोर घडत आहे। त्यामुळे कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी सर्व मंत्र्यांना आश्वासित केलेलं आहे की मी स्वतः या सगळ्या संदर्भात मी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलतो आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता यावर नक्की काय तोडगा निघणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।